नमस्ते फ्रेंड्स, आज आपण या ठिकाणी पुढचा टॉपिक स्टार्ट करतोय आणि तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं माहितीये का, इथे एक हा लेंदी टॉपिक आहे थोडासा, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. वास्तविक हे दोन्ही टॉपिक थोडेसे कंबाइंड आहे, पण मी हे दोन टॉपिक थोडेसे सेपरेट करतोय. आजच्या लेक्चरला आपण फक्त काय स्टडी करूयात, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन स्टडी करूयात. आणि मग उद्याच्या लेक्चरला आपण काय स्टडी करणार आहे, किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहे डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्पोर और मेल गॅमेटोफाइट. ते नेक्स्ट लेक्चरला सेपरेट स्टडी करूयात. ओके, सो लेट अस सी द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. आता सगळ्यात पहिल्यांदा हे जे पोलन ग्रेन्स आहेत ना, या पोलन ग्रेन्सला आपण मेल गॅमेटोफाइट असंही म्हणू शकतो. ओके, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. Okay, so the pollen grain is also called as male gametophyte. So it is a male gametophyte. Male gametophyte. Okay. So आता या पोलन ग्रेन्स मध्ये जर तुम्ही बघितलं, एक नॉर्मली पोलन ग्रेन्स आर द स्पेरिकल, शक्यतो ते स्पेरिकलच असतात. यस, there are different shape are available. तुम्ही जर वेगवेगळ्या प्लांट व्हरायटीज बघितल्या आणि त्या वेगवेगळ्या प्लांट व्हरायटीचे वेगवेगळे पोलन ग्रेन्स बघितले, तर त्या पोलन ग्रेन्सचा शेप थोड्याफार प्रमाणात वेगवेगळा असू शकतो. त्याचबरोबर त्यांचं आउटर स्ट्रक्चर पण वेगवेगळं असू शकतं. म्हणजे असं नाही की सगळे पोलन ग्रेन्स एक्झॅक्टली सारखे असतात, असं काही नाही. थोडेसे चेंजेस त्यांच्यामध्ये हे असतातच. पण नॉर्मली आपण असं म्हणू शकतो की पोलन ग्रेन्स आर spherical and their size is near about the 25 to 50 micrometer in the diameter. यांची जी साईज असते, पोलन ग्रेनची साईज असते, ही जवळपास 25 to 50 मायक्रोमीटर इन द डायमीटर इतकी या ठिकाणी साईज असते. हे दोन स्टेटमेंट मी एकदा मेन्शन करतो इथे. नाउ हियर these pollen grains are spherical in nature. Spherical in nature. Next, diameter किती डायमीटर सांगितली, त्याची साईज 25 to 50 मायक्रोमीटर इन द डायमीटर. So each pollen grain is near about 25 to 50 micrometer in diameter. ओके, आता या ठिकाणी बघा, तुमच्या समोर मी ही डायग्राम जी ड्रॉ केली आहे ती पोलन ग्रेनची डायग्राम आहे. हा इमॅच्युअर पोलन ग्रेन्स आहे, म्हणजे वन सेल्ड पोलन ग्रेन्स. याला मी वन सेल्ड पोलन ग्रेन म्हणणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर असं का, हे वन सेल्ड पोलन ग्रेन काय असतं, म्हणजे दुसऱ्या टाईपचे पण पोलन ग्रेन असतात का? हो, वन सेल्ड पोलन ग्रेनच्या नंतर पुढची स्टेज असते टू सेल्ड पोलन ग्रेन, आणि त्याच्यानंतर पुढची स्टेज असते थ्री सेल्ड पोलन ग्रेन. ओके, सो स्ट्रक्चर जे बघतोय मी, बेसिक स्ट्रक्चर ते कशाचं बघतोय मी, वन सेल पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर बघतोय. आणि डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट मध्ये आपण मग टू सेल पोलन ग्रेन काय आहे, थ्री सेल पोलन ग्रेन काय आहे ते स्टडी करणार आहे. सो नाउ वन सेल पोलन ग्रेन. हियर each pollen grain is externally covered by a protective covering and that is called as a sporoderm. त्याला स्पोरोडर्म असं म्हणायचं. प्रत्येक पोलन ग्रेनच्या भोवती काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग्स असतात आणि त्या कव्हरिंग्सला तुम्ही काय म्हणणार आहे, स्पोरोडर्म. सो लेट अस सी द फर्स्ट स्टेटमेंट, दॅट इज द स्पोरोडर्म. स्पोरोडर्म. व्हॉट इज अ स्पोरोडर्म? External protective covering of pollen grain is called as sporoderm. Protective covering of pollen grain is called as sporoderm. Okay, now this sporoderm is divided into the two layers. Means there are two layers are
there are two layers are present in the sporoderm. The outer layer is called as a exine and the inner layer is called as a एंटाइन. म्हणजे स्पोरोडर्म मध्ये किती लेयर आहेत? 2 लेयर आहेत. बाहेरच्या लेयरला तुम्ही काय म्हणणार? एक्झाइन. आणि आतल्या लेयरला तुम्ही काय म्हणणार आहे? एंटाइन असं म्हणणार आहे. सो हा जो तुम्हाला बाहेरचा सगळ्यात बाहेरचा हा जो लेयर दिसतोय या लेयरला आपण म्हणणार आहे एक्झाइन. सो इट इज द एक्झाइन. आणि याच्यामध्ये हा जो लेयर आहे रेड कलरचा मी तुम्हाला दाखवलेला आहे त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? एंटाइन असं म्हणणार आहे. सो इट इज एंटाइन. सॉरी, so these are the two layer. परत एकदा, sporoderm consists the two layer. Outer layer is called as exine and inner layer is called as entine. आता पहिल्यांदा एक्झाइनच्या बाबतीत. एक्झाइन, यस डेफिनेटली पहिलं स्टेटमेंट तुम्हाला काय लिहायचं? इट इज अ आउटर लेयर. आउटर प्रोटेक्टिव्ह लेयर. Layer of pollen grain. Now, this exine is made up from a substance that is called as a sporopollenin. तुम्हाला आठवत असेल लास्ट लेक्चरला आपण जेव्हा स्ट्रक्चर ऑफ एंथर लोब स्टडी केलं तेव्हा टेपॅटम नावाचं एक लेयर मी तुम्हाला सांगितलं होतं. टेपॅटम, या टेपॅटम लेयर मध्ये युबिस्ट बॉडीज नावाच्या बॉडीज प्रेझेंट आहे आणि त्यांचं काम आहे कोणता सबस्टन्स सिक्रेट करणं? तर स्पोरोपोलेनिन सिक्रेट करणं. आणि हा स्पोरोपोलेनिन कशाचा पार्ट आहे? एक्झाइनचा पार्ट आहे. सो इट कन्सिस्ट द स्पोरोपोलेनिन मेड अप फ्रॉम, इट इज मेड अप फ्रॉम स्पोरोपोलेनिन. तो कशापासून तयार झालाय? स्पोरोपोलेनिन पासून तयार झालाय. सो स्पोरोपोलेनिन हा एक युनिक सबस्टन्स आहे. हा तुम्हाला फक्त एक्झाइन मध्येच दिसेल. तुम्हाला सीईटी किंवा नीटला याच्यावर खूप सारे प्रश्न विचारायचे चान्सेस आहे. स्पोरोपोलेनिन इज वन ऑफ द हार्डेस्ट ऑर्गॅनिक मॅटर दॅट प्रोड्युस्ड बाय प्लांट्स. प्लांट्स ते एक प्रकारचं एक हार्ड ऑर्गॅनिक मॅटर जे प्रोड्यूस केलं जातं त्याच्यामध्ये स्पोरोपोलेनिनला गणलं जातं. देयर इज नो एन्झाइम दॅट कॅन डिग्रेड द स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिनला कोणताही एन्झाइम डिग्रेड करू शकत नाही. असा एन्झाइमच आजपर्यंत सापडलेला नाहीये. अनदर थिंग इज इम्पॉर्टंट, इट प्रोटेक्ट द पोलन ग्रेन्स फ्रॉम द हाय टेम्परेचर, then acid and alkali, means this thing do not affect on the sporopollenin. Acid, alkali किंवा टेम्परेचर हे स्पोरोपोलेनिन वर अफेक्ट करू शकत नाही. हे एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे स्पोरोपोलेनिन. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केलं, तुम्ही म्हणणार जर सर समजा स्पोरोपोलेनिन जास्त डिग्रेडच होत नाही, मग हा तसाच पडून राहू शकतो. पोलन ग्रेन्स जर कुठेतरी पडलेला असेल ते तसंच त्या ठिकाणी राहू शकतं. यस, दिस पोलन ग्रेन्स आर द व्हेरी स्मॉल, व्हेरी टायनी. वी कॅन ऑब्झर्व the fossils of sporopollenin. We can observe the fossils of the exine. या स्पोरोपोलेनिन चे फॉसिल्स आपण बघू शकतो. नीट परत एकदा ऐका. नीटला सपोज जर असा क्वेश्चन्स याच्याशी रिलेटेड विचारलाच तर तुम्हाला या टर्म लक्षात असणं गरजेचं आहे की स्पोरोपोलेनिन इतका हार्ड सबस्टन्स आहे की तो सबस्टन्स ऍज अ फॉसिल म्हणून राहू शकतो, वर्षानुवर्ष तसाच राहू शकतो. ओके, काय कन्फ्युजन इथपर्यंत? चला थोडक्यात हे जरा थोडंसं फास्ट झालं, मी स्टेटमेंट इथे मेन्शन करतो. स्पोरोपोलेनिन, स्पोरोपोलेनिन, इट इज वन ऑफ द हार्डेस्ट ऑर्गॅनिक सबस्टन्स. ऑर्गॅनिक सबस्टन्स. नेक्स्ट फंक्शन काय? इट प्रोटेक्ट
It protect pollen grains. कशापासनं? From temperature, high temperature, next acid and alkali. Okay, काय क्वेरी याच्यामध्ये? सो दॅट इज अबाउट द फंक्शन ऑफ स्पोरोपोलेन. एक टर्म अजून एक मेन्शन करतो मी. कोणती? यस, इट कॅन बी फॉसिलाइज्ड. ओके, इट कॅन बी present in fossil form. Okay, that is about the enzyme. ठीक आहे, बस एवढंच तुम्ही एक्झामच्या बाबतीत मेन्शन करू शकतात. बरं, आता अजून एक टर्म आहे. दिस एन्झाइम शोज द प्रेझेन्स ऑफ ॲपर्चर्स. हे जे एन्झाइम्स आहेत ना, या एन्झाइम्सला ॲपर्चर्स प्रेझेंट असतात. एन्झाइम शोज द प्रेझेन्स ऑफ ॲपर्चर. आता ॲपर्चर म्हणजेच काय? तर ओपनिंग. एन्झाइम हॅव सर्टन ओपनिंग्स and these openings are called as germ pore. या ओपनिंगला आपण काय म्हणू शकतो? germ pore असं म्हणू शकतो. मी एक काम करतो, या ठिकाणी मी हे germ pore मेन्शन करतो because it is considered into the enzyme, so that is the germ pore. मी इथे germ pore मेन्शन करतो. So this is the germ pore. What is germ pore? स्टेटमेंट कसं करणार तुम्ही? Aperture present in the enzyme is called as or are called as germ pores. Aperture present in enzyme are called as germ pore. Now generally there are 3 germ pores are present in the pollen grains. खूप सारे नसतात. इथे फक्त किती germ pore प्रेझेंट असतात? 3. आणि जर pollen grainला 3 germ pore असेल तर त्याला म्हणायचं ट्रायपोरेट. So here sometime pollen grains shows 3 germ pores. Such pollen grains are called as triporate. मग तुम्ही म्हणणार सर अजून काही वेगवेगळ्या टाइपचे पोलन ग्रेन्स असतात का? यस, काही प्रकारचे पोलन ग्रेन्स ही युनिपोरेट असतात. सम पोलन ग्रेन्स आर युनिपोरेट. व्हॉट इज युनिपोरेट? युनि मीन्स सिंगल. जसं ट्रायपोरेट 3 जर्म पोअर्स आर प्रेझेंट. त्याच पद्धतीनं युनिपोरेट मीन्स सिंगल जर्म पोअर इज प्रेझेंट. सिंगल जर्म पोअर इज प्रेझेंट. लक्षात असू द्या, मोस्टली कोणते असतात? युनिपोरेट का ट्रायपोरेट? मोस्टली ट्रायपोरेट असतात. पोलन ग्रेन्स हे मोस्टली ट्रायपोरेट असतात विथ द 3 जर्म पोअर्स. ओके, सो जर्म पोअर्सचं मेन काम काय? आता मुलांनो, हे जे मेल गॅमेट्स आहेत ना, हे मेल गॅमेट्स ह्या पोलन ग्रेन्सच्या मध्ये आहे. आणि ह्या पोलन ग्रेन्सला वन ऑफ द हार्डेस्ट कव्हरिंग आहे आणि ती कोणती आहे? एक्झाईम. मग मला सांगा, हे मेल गॅमेट बाहेर कसे काय येणार? यस, मेल गॅमेट बाहेर येणं गरजेचं आहे. आणि हे मेल गॅमेट कुठनं बाहेर येणार? तर जर्म पोअर मधनं बाहेर येणार. ओके, एका ट्यूब थ्रू, पोलन ट्यूब थ्रू. सो द मेन फंक्शन ऑफ जर्म पोअर इज द फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. Means germination of pollen grain. So the function is the formation of pollen tube. So it is responsible for formation of pollen tube. Pollen tube. त्यालाच काय म्हणणार? That is germination of pollen grain or pollen grain germination असं म्हटलं तरी चालेल. ओके, so that is about the germ pore. Now the next one is the
इंटाइन. पुढचा कंपोनंट आहे तो म्हणजे इंटाइन. सो लेट अस सी द इंटाइन. सो दिस red layer is nothing but the intine. So we can say that intine is the inner layer of sporoderm. Sporoderm चा जो inner layer आहे त्याला intine म्हणणार. So it is the inner layer of sporoderm. It is thin and made up from the cellulose and pectin. हा thin layer आहे आणि हा कशापासून तयार झालाय? सेल्युलोज आणि पेक्टिन पासून तयार झालाय. So it is thin and made from cellulose and pectin. Okay, and it is even. It does not have any openings or any other thing. Why? Because it is so thin. There is no need to the formation of pore in that particular intine. Okay, so concept काय clear करणार तुम्ही? Germ pore are only present in the exine. Germ pore is a part of exine, not the intine. ओके, ठीक आहे. आतापर्यंत आपण 3 टर्म बघितला. एक्झाइन, जर्म पोर आणि इंटाइन एक टर्म बघितली. आता नेक्स्ट. Now, inner to that particular pollen grain, there is a presence of a single nucleus. Single haploid nucleus is there. या ठिकाणी single haploid nucleus present असेल. So here, single nucleus is present. Nucleus. So this nucleus is the haploid. So it is a haploid nucleus. What is a haploid? Yes, haploid means single set of chromosome. Chromosome चा फक्त एकच set present असेल. So it is haploid in nature. So that is about the nucleus. That is about nucleus. Now here, the material that present in the pollen grain is nothing but the germ plasm. We can say it as a germ plasm. त्याला आपण germ plasm म्हणू शकतो. जसं नॉर्मली सेल मध्ये प्रोटोप्लाझम असतं किंवा सायटोप्लाझम या कन्सेप्ट असतात, तसं हे जे आहेत ना, याला मी काय म्हणणार आहे? germ plasm म्हणणार आहे. So here, wait. Okay, that is about the basic structure of pollen grains. या पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन काय करू शकता? मेन्शन करू शकता. ओके, एकदा मी फक्त थोडक्यात रिवाइज करतो. स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. सो हियर पोलन ग्रेन्स आर नॉर्मली स्पेरिकल इन नेचर. स्पेरिकल आहे. द डायमीटर इज नियर अबाउट 25 to 50 micrometer, right? Next, externally pollen grains are covered by the protective covering and that is called as a sporoderm. त्याला आपण sporoderm म्हणूयात. Now sporoderm again consists the two main terms. The external layer is called as the exine and the inner layer is called as a intine. So here exine is little bit thick असेल and it is made up from the sporopollenin. What is sporopollenin? It is one of the hardest organic substance. Now it is produced by the Ubist bodies of tapetum. Next thing, sporopollenin protect the pollen grains from the high temperature, acid, alkalis, etc. And it can be present in the fossil form also. Next, this exine shows the presence of a aperture, means the opening, and that opening is called as a germ pore. If the 3 openings are present, then it is called as a triporate. If the single opening is present, then it is called as a uniporate. Next, the germ pore is useful for the formation of pollen grain germination, means the formation of tube. It is useful for the formation of pollen tube or the pollen grain germination. Okay, next, intine, inner layer made up from the 2 main substances, that is cellulose and pectin. Okay, next term आहे nucleus. It is haploid in nature. आणि germ plasm, it consists the
many nutrient material, food material. Okay, that is about the basic structure of pollen grain. हे झालं सिंगल सेल पोलन ग्रेन. 2 सेल पोलन ग्रेन्स आपण पुढच्या लेक्चरला या ठिकाणी स्टडी करणार आहोत.